चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा, इफ क्वेश्चनला पहिले समजू. ठीक आहे. एफ डॅश एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 3/x³ दिला. ठीक आहे. आणि एफ ऑफ 1 इज इक्वल टू 11/2 दिला. तर फाइंड करा एफ ऑफ एक्स. ठीक आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या पहिले एक छोटीशी कहाणी पहिली इकडे खोकलतो आपण. ठीक आहे. कोणती ऐका, इम्पॉर्टंट कहाणी. ठीक आहे. समजा आपल्याकडे एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स आणि तो आहे एक्स आहे सपोज द्या. ठीक आहे. चला याला डिफरन्शिएट करा. काय पण डिफरन्शिएट केल्या. ठीक आहे. एफ डॅश एक्स इज इक्वल टू एक्स, सॉरी एक्सचा डेरिव्हेशन 1. आय एम सॉरी. ठीक आहे. म्हटलं थोडी देर केली तर तुम्ही सी मानू शकता, काही फरक नाही पडत. चालेल ना. ठीक आहे. सी मानू शकता. म्हणजे एफ डॅश एक्स याचा 1 आणि याचा 0 येते हे तर तुम्हाला माहित आहे. तर एफ डॅश एक्स काय 1 येईल काय. ठीक आहे. इथपर्यंत केलं तर पावर एफ ऑफ एक्स एक्स प्लस सी होता. एफ डॅश एक्स इज इक्वल टू 1 आला. आता एक छोटीशी दुसरी कहाणी ती गुजारता. ऐका. आता जर सपोज द्या आपल्याला एफ डॅश एक्स इज इक्वल टू 1 दिला. ठीक आहे. फिलहाल के लिए समजा. ओके. तर याला गोली मारा. आता मी याला इंटिग्रेट केलो. काय केलो? इंटिग्रेट केल्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 1 dx काय मला हे सांगा. तर काय इंटिग्रेशन ऑफ 1 dx 1 च्या इंटिग्रेशन एक्स आणि प्लस सी आणि इकडे काय ते गोली मारा पण आला एक्स प्लस. ठीक आहे. इथपर्यंत केली. ओके. आता लक्षात घ्या म्हणजे सर एफ ऑफ एक्स जो एफ डॅश एक्स आला, जो डेरिव्हेशन आला त्याला जर आपण पुन्हा इंटिग्रेट केलं तर एफ ऑफ एक्स येते. ओ नाईस. हा काम झाला. म्हणजे याचा अर्थ एफ डॅश एक्स आहे ना येथे एफ ऑफ एक्स येते. ओ नाईस. समजलं. म्हणजे एफ डॅश एक्स ला जर आपण इंटिग्रेट केला तर एफ ऑफ एक्स येते. ठीक आहे. मग आपल्याला काढायचा काय, ध्यान से देखो एफ ऑफ एक्स ना. मग आपल्याकडे जो फंक्शन दिला आहे ना मेरे अजीज दोस्तों. ठीक आहे. का दिला अजीज दोस्तों फंक्शन काय पहा, एफ डॅश एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 3x³ दिला. ठीक आहे. तर काय करा मग याला इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड करा. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. काऊन माहित आहे ना, इकडेच तो पुरी कहाणी सांगितलं पटलं ना. मग आता मला सांगा चुपचाप मध्ये हा जो आहे हा एफ ऑफ एक्स येईल. अरे इंटिग्रेट करता पण हटला नाही का इंटिग्रेशन. ठीक आहे. आणि मग मला सांगा इथं इंटिग्रेट लागेल एक्स मायनस 3x³ आणि dx. कळत का समजलं ना की हा एफ डॅश एक्स होता ना त्याला एफ ऑफ एक्स आणलो. ठीक आहे. ध्यान से देखो. ठीक आहे. आता काय होईल पहा, एफ ऑफ एक्स तसंच राहील. इंटिग्रेट सेपरेट होईल की एक्स dx चेक करा मायनस 3 कॉमन निघाला 1/x³ dx. 3 कॉमन निघाल ना. मी काय केलं फक्त dx सेपरेट मारतो. ठीक आहे. आता काय होईल पहा, एक्स इंटिग्रेशन ऑफ dx आणि मायनस 3 कॉमन निघाला. आता हा जो वर जाऊन मायनस नाही होईल का बाबा? ऑफकोर्स सर, कारण आपल्याला माहित आहे की 1/a च्या पॉवर m राहिला तर वरती जाऊन मायनस m होते. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. ठीक आहे. या फॉर्म्युल्यानुसार मग आता काय होईल पहा, सुनो मेरी बात. एक्सचा इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर n तर काय होते पहा, x टू द पॉवर n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 हा फॉर्म्युला. तर इथं काय होईल पहा, x टू द पॉवर 1 प्लस 1 म्हणजे 2 डिवाइडेड बाय 2 डायरेक्ट मायनस 3 जसं आहे तसं. इकडे ऐका काय होईल, इकडे काय होईल की एक्स टू द पॉवर -3 प्लस 1 आणि डिवाइडेड बाय -3 प्लस 1 अरे n प्लस 1. ठीक आहे. आणि प्लस सी लिहायचं. मी मगाशी सांगितलं तर सी लिहायला लागतं. ठीक आहे. मग काय येईल पहा, x²/2 ओके -3 इथे येईल एक्स टू द पॉवर -2 कारण 3 मधून 1 गेले -2 आणि खालीला राहिला -2 कारण -3 मधून 1 गेला -2 ना आणि प्लस सी. मग फिलहाल केले इकडे पाहता या खूपच्या बरोबर. ठीक आहे. इकडे तर एफ ऑफ एक्स चलता रहेगा. ठीक आहे. एफ ऑफ एक्स आहेच. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा, इथं x²/2 आहे होती पण. ठीक आहे. इकडे पहा मायनस मायनस प्लस ना. ओके. इथे प्लस आणि 3 हा 3 आणि एक काम करता एक्सचा पॉवर -2 प्लस सी आणि डिवाइड बाय हा वाला राहिला 2. होती बढिया. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. मग आता काय होईल पहा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x²/2 प्लस 3/2x² प्लस सी. कसाला सांगू, अरे हा जो मायनस आहे ना खाली प्लस झाला. ठीक आहे. ओके. आता ठीक आहे ना. ओके. उसके बाद आता ऐका, फिलहाल के लिए याला इक्वेशन नंबर 1 कारण पहा, कारण आपल्याला एफ ऑफ 1 व्हॅल्यू दिली आहे. आता करायचं काय सर, आता इथं 1 आहे ना, इथं 1 ठेवा
आणि जिथं जिथं एक्स आहे तिथे 1 घुसाडा. ठीक आहे, म्हणजेच एफ ऑफ 1 इज इक्वल टू 1चा स्क्वेअर बाय 2 प्लस 3 इंटू 2 1चा स्क्वेअर प्लस सी. ठीक आहे, आणि सर एफ ऑफ 1 तर आपल्याला दिला, किती दिला पहा एफ ऑफ 1 11/2. हो, बहुत ही बढ़िया. ठीक आहे, मग 1चा स्क्वेअर 1 आणि बाय 2 प्लस किती 3/2 ना, कारण 1चा स्क्वेअर कोण विचारते बरोबर, आणि प्लस सी. आता काय होईल पहा, सुनो मेरी बात, की 11/2 जसा आहे तसा इज इक्वल टू दोघांच्या बाब सेम 1 + 3 4 आणि प्लस सी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता फिलहाल के लिए मी काटकूट नाही करत, मी एक काम करता 11/2 - 4/2 होईल, आणि इकडे मायनस राहील का, तर मग सी इज इक्वल टू होईल का, चेक करा बरं, किती 7/2. ठीक आहे, चेक करा बरं होते का नाही, कारण दोघांच्या बाब 2 आणि 11 मधून 4 गेले 7 ना, तर सी ची जे व्हॅल्यू आली, ठीक आहे, सी ची जे व्हॅल्यू आली बडी आली उद्या 7/2 आली. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता फाइनली आपल्याला काय काढायचं, एफ ऑफ एक्स. तो बहुत ही बढ़िया, इथून मी मिटवत आता एफ ऑफ एक्स कसं काढता येईल सर, तर बहुत ही इझी आहे आपल्याला. ठीक आहे, की फ्रॉम इक्वेशन 1 चेक करा की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू हा असतो इक्वेशन वे x² 2 प्लस 3/2 x² आणि सी च्या ठिकाणी 7/2 घुसाडा. हा असता आपला एफ ऑफ एक्स. मेरे अजीज दोस्तों, ओके, 3 मार्काला विचारते, बहुत ही प्यारा क्वेश्चन होता. बाकी आपण ब्रेक के बाद पढ़ो. ठीक है.